भारतातील आजवरचा अतिभव्य क्रीडा महोत्सव करण्यासाठी हा खर्च करण्यात आला होता, पण सरते शेवटी कॉमनवेल्थ म्हणजे आजवरचा सर्वात मोठा घोटाळाच ठरलाय। भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणारा हा रिपोर्टच IBN 18च्या हाती लागलाय। महाघोटाळ्यातील आकडे चक्रावणारे आहेत। सीबीसी रिपोर्ट मधील भ्रष्टाचाराचा रोख आहे तो सुरेश कलमाडी यांच्यावरच, कारण आयोजन समितीच्या अध्यक्ष या नात्यानं या सगळ्या व्यवहारात त्यांचा शब्द अंतिम होता। स्पर्धेसाठी 62 ठिकाणी तंबू सहित इतर तात्पुरतं बांधकाम करण्यात आलं होतं, त्यात 590 वस्तूंचा समावेश होता। सुरुवातीला यासाठी 221 कोटींचा खर्च आखण्यात आला होता, जो 200% वाढून 668 कोटी झाला। या वाढीव खर्चासाठी पटेल असं कोणतंही कारण देण्यात आलं नाही। जर या खर्चावर व्यवस्थित नियंत्रण ठेवलं गेलं असतं तर 500 कोटीत हा सगळा खर्च सहज बसवता आला असता। यामुळे 168 कोटी रुपये सहज शिल्लक राहिले असते। विविध ठिकाणी तंबू उभारताना पुरवठादारांना खर्चाची कोणतीही बंधनं घातली गेली नव्हती, त्यामुळे त्यांनी अव्वाच्या सव्वा रुपये खर्च सादर केला। सगळ्यात आधी आयोजन समितीनं जनरेटर भाड्यानं घेण्याचा निर्णय घेतला आणि तरीही पुरवठादारांना इंधनासाठी त्यांनी वेगळा खर्च देण्याचं मान्य केलं। स्पर्धेसाठीच्या फर्निचरमध्येही मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय। स्पर्धेच्या रिझल्टसाठीचं लाकडी रॅक प्रत्येकी 8,342 रुपयांना खरेदी करण्याचं ठरलेलं असतानाही त्याच कंपनीकडून प्रत्येकी 15,746 रुपयांना भाड्यानं घेण्यात आलं। याच पद्धतीनं छोटा फ्रीज 21,030 रुपयांना मिळत असताना 38,261 रुपये त्यासाठी खर्च करण्यात आले। ऑफिससाठी देण्यात आलेल्या खुर्च्या 1,318 रुपयांना मिळत असताना त्यात 4,591 रुपयांना खरेदी करण्यात आल्या। मेसर्स पिको दीपाली, मेसर्स नुस्ली लिमिटेड, मेसर्स एजवज डी आर्ट नवी दिल्ली आणि मेसर्स GL मेरोफॉर्म फ्रान्स या 4 कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं। केंद्र सरकारने या सगळ्या खर्चासाठी संयोजन समितीला रक्कम दिली होती। याचाच अर्थ करदात्यांच्या रकमेतून हा भ्रष्टाचार करण्यात आलाय, याची जबाबदारी कोण घेणार? ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। गरज नसलेल्या अनेक गोष्टींवर वायफळ खर्च करण्यात आल्याचं CWG मध्ये म्हणजे कॉमनवेल्थ गेम मध्ये स्पष्ट झालंय। त्यामुळे या कॉमनवेल्थ गेम्सचं बजेट तब्बल 200% वाढलं। ते कसं वाढलं ते आपण आता पाहिलं। कॉमनवेल्थच्या वेगवेगळ्या कामात असणाऱ्या अनेक संस्थाही याला जबाबदार आहेत, कशा त्या पाहूया। PWD, CPWD, दिल्ली विकास प्राधिकरण, MCD आणि NDMC दिल्लीत झालेल्या 19व्या कॉमनवेल्थ स्पर्धांच्या बांधकामांसाठी जबाबदार असणाऱ्या या संस्था। केंद्रीय दक्षता आयोगानुसार या संस्थांवर भ्रष्टाचार, कट आणि जनतेच्या पैशांचा गैरवापर या आरोपांखाली खरं तर गुन्हे दाखल व्हायला हवेत। केंद्रीय दक्षता आयोगाच्या मुख्य टेक्निकल एक्झामिनर्सनी गेल्या 2 वर्षातल्या कॉमनवेल्थशी संबंधित 16 कामांची चौकशी केली आहे। यामध्ये मोठी अनियमितता झाल्याचं आढळून आलंय। उदाहरणच पाहायचं झालं तर श्रीपोर्ट कॉम्प्लेक्सला दिलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये टेंडर काढतेवेळी नसलेल्या 30 गोष्टींचा नंतर चढ्या भावानं समावेश करण्यात आला। रस्त्यावरच्या दिव्यांसाठी सुरुवातीला कंपनीकडून मिळालेल्या डिस्काउंटमध्ये फेरफार करण्यात आला। डिस्काउंट हा शब्दच काढून टाकण्यात आला। एका विक्रेत्याकडे बल्ब स्वस्तात उपलब्ध असताना त्याच्याकडून जादा पैसे मोजून इम्पोर्टेड बल्ब विकत घेण्यात आले। त्यामुळे सरकारी तिजोरीवर 1.5 कोटींचा जादा भार पडला। इतर कॉन्ट्रॅक्टमध्येच एअर कंडिशनरची किंमत जमेस धरलेली असताना त्यासाठी वेगळी रक्कम मोजण्यात आली। दैनंदिन वापरातल्या वस्तूंसाठीही मूळ किमतीपेक्षा जास्त किंमत मोजण्यात आली। 4 रुपये किंमत असणारी गार्बेज डिस्पोजल बॅग तब्बल 3,068 रुपयांना खरेदी करण्यात आली। कूलर्ससाठी 80,000 रुपये, टीव्ही पॉइंटसाठी 20,000 रुपये तर 5 अँपियर पॉवर पॉइंटसाठी 8,190 रुपये मोजण्यात आले। वॉटर डिस्पेन्सर्स 32,986 रुपयांना खरेदी करण्यात आले। पण आयोजन समितीनं पाण्याच्या बाटल्याच विकत घेणं सुरू ठेवल्यानं वॉटर डिस्पेन्सर्स वापराविना तसेच पडून राहिले असं CVC ला आढळलंय। कॉमनवेल्थच्या बांधकामांमध्ये असणाऱ्या सगळ्या संस्थांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली। त्यानंतर घाईघाईत कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। परिणामी कॉमनवेल्थचं बजेट 200% वाढलं। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। कॉमनवेल्थच्या स्टेडियमची काय अवस्था आहे हे आपण बघूया। कॉमनवेल्थसाठी कोट्यवधी रुपये खर्चून ही स्टेडियम बांधण्यात आली होती। ही स्टेडियमची भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सुटलेली नाही। ही स्टेडियम गुणवत्ता चाचणीत नापास झाली होती। बांधकामाचा दर्जा चांगला नसताना आणि कामं अर्धवट असताना 12 स्टेडियम्सना बांधकाम पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र मिळालं होतं, असं केंद्रीय दक्षता आयोगाच्या या अहवालात म्हटलंय। त्यासाठी आयोजन समितीनं काही प्रमाणपत्रात फेरफार केल्याचंही निदर्शनाला आलंय।
सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतके पैसे खर्च करूनही बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा शेरा या अहवालात मारण्यात आलाय. दक्षता आयोगाच्या या अहवालात नेमक्या कोणकोणत्या गोष्टीवर बोट ठेवलंय ते आपण बघूया. बघा पडद्यावर बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय. 12 ठिकाणी रिनोव्हेशनची म्हणजे नूतनीकरणाची कामं सुरू होती, पण या कामाचा दर्जा अगदी जो हवा तो